सगळ्यांना। तर उद्या आहे आषाढी, त्या निमित्ताने मी आज ताकातील साबुदाण्याची लापशी बनवणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। मी साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवलेला आहे। तर चला आपण आता त्याचा लागणारा मसाला वाटून। तर मसाल्यासाठी एक मिरची, थोडंसं आलं आणि अर्धा चमचा जिरा मी वाटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे, त्यामुळं खूप छान चव येते आपल्या लापशीला। मसाला आपला वाटून झालाय। जरासा मोठा मोठाच असं वाटायचा, एकदम बारीक नाही वाटायचा, ते दाताखाली आले की छान लागतं। आता आपण तुपामध्ये याची फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी पॅन मध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे। जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। पाण्याला उकळी आली आहे, आता त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालून घेऊया। आता त्यामध्ये आपण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा तो टाकून घेऊया। आता याला आपण त्याचा कलर बदलूस्तोपर्यंत, अगदी पारदर्शक ट्रान्सफर होऊस्तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचंय। आणि आषाढीमध्ये आपल्याला ह्याची गोड खीर पण होत असते, ती खाऊन किंवा खिचडी खाऊन कंटाळा येत असतो। मग जरा असं वेगळं केलं ना, अशी लापशी ताकामधली, ताक पण आपल्याला पोटाला खूप चांगलं असतं, पचायला हलकं असतं आणि असं केलं ना खूप छान वाटतं। तर तुम्ही असं बनवत जावा, बघा एकदा बनवून कशी होते आणि कशी लागते ते। आणि याला असं अगदी अजून व्हायचंय माझं, तर छानसं असं त्याला आपण भाजून घेऊया आणि नंतर आपण त्यामध्ये ताक घालूया। तर यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आणि 2 मिनिटं शिजायला ठेवून देऊया। तर बघितलं ना, एक 5 मिनिटांमध्ये मस्तपैकी आपली साबुदाण्याची ताकातली लापशी तयार झाली आणि ही खूप छान लागते। करून बघा तुम्ही, आवडल्यास कमेंट करा आणि सांगा काय चुकीचं वगैरे काय आहे, काय यात झालंय वगैरे तर। आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। टाटा, बाय बाय।